अखेर गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा तो दिवस आला. 10 दिवस 10 तासांसारखे कधी फुरकन उडून गेले कळलंच नाही. 10 दिवस आरत्या, वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य, मोदक, पाहुण्यांची रेलचेल, गौराईचं आगमन, छोटंसं हळदी-कुंकू, त्यासोबतच नाचगाणी ह्यामध्येच 10 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. गणपती बाप्पा येतात तेव्हा आनंद आणि उत्साह घरामध्ये आणि मनामध्ये काही वेगळाच असतो. पण जेव्हा ते जातात तेव्हा मन अगदी भरून येतं आणि डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले असतात. मनामध्ये अनेक काहूर माजलेलं असतं. कसंबसं मन शांत करावं लागतं. का कुणास ठाऊक आज गणपती बाप्पांना विसर्जन करताना मनामध्ये खूप प्रश्न येत होते आणि डोळ्यामध्ये पटकन पाणी येईल की काय असं माझं झालं होतं. मनात एक खंतही होती या 10 दिवसात आणि गेल्या वर्षभरात जशी हवी तशी गणपती बाप्पांची काही सेवा करता आली नाही. पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येईपर्यंत जशी जमेल तशी त्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. एवढ्या दिवसात आमच्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्यासाठी आम्हाला क्षमा करावी आणि आम्हाला जे काही दिलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळू दे असं त्यांच्याकडे मागणं केलं आणि माझ्या हातून नेहमी सत्कर्म, चांगली कार्य आणि चांगले विचार घडावेत, लोकांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळावं अशी विनंती केली. कितीही मोठे झालो, यशस्वी झालो तरी आपल्यामध्ये कधीही अहंकार येऊ नये आणि आपल्यामुळे कोणाचं मन दुखू नये अशी त्यांच्याकडे आशा व्यक्त केली आणि असा आम्ही आमच्या बाप्पाला निरोप दिला. माझे विचार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा गणेशोत्सव कसा झाला आणि तुम्ही तुमच्या बाप्पांचं विसर्जन कसं केलं, निरोप कसा दिला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.